काल छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा झाली भाजपाची आणि या सभेमध्ये मुख्य आकर्षण होते अमित शहा. अमित शहा यांनी मस्तपैकी टोलेबाजी केली, भाषणबाजी केली. पण या भाषणामध्ये त्यांनी बोलता बोलता एक वाक्य बोलून गेले आणि तेच वाक्य चंद्रकांत खैरे साहेबांना विजयाच्या दिशेकडे घेऊन जाणार आहे. कोणतंही ते वाक्य, कशी असणार रणनीती आणि खैरे साहेबांची काय असणार खेळी, हे सगळं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर. आपण पाहत आहात बोल बिंधास्त. छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा नेहमीच बालेकिल्ला राहिला आहे. इथं चंद्रकांत खैरे यांनी सलग विजय मिळवला आहे, इथल्या लोकांचा विश्वास कमवला आहे. पण नंतरच्या काळात म्हणजेच गेल्या निवडणुकीत जाधव उभे राहिले, वंचितचा पाठिंबा इम्तियाज जलील मिळाला आणि सगळं समीकरण बदललं. अशा परिस्थितीतही काही मतांनी म्हणजे 4 किंवा 4.5 हजार मतांनी खैरे पाठीमागं पडले. जर याचा हिशोब जर आपण बांधला तर जी संख्या जाधव यांना मिळाली ती संख्या अर्धी जरी इकडे टाकली तरी आपण विचार करू शकतो की कितीतरी अधिक मतांनी खैरे जिंकून आले असते. सोबतच जर वंचित बहुजन आघाडीची मतं आजच्या ठिकाणी जर बाजूला काढली तर साहजिकच दुसरा उमेदवार जरी उभा राहिला शिवसेनेचा, तशी फारशी आता शक्यता दिसत नाही, पण तरी उभा राहिला शिंदे गटाचा, तरीही खैरेच निवडून येईल असं आजचे गणित आहे. साहजिकच वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका असणार आहे ही पण महत्त्वाची आहे. पण कालच्या सभेमध्ये अमित शहा म्हणाले की इथून कमळ पाठवायचं आहे. हे वाक्य एक जरी वाटत असलं, छोटंसं वाटत असलं, तरी या वाक्याचा मोठा मतितार्थ आहे. कारण भाजपा अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरात आपला बालेकिल्ला करायचं ठरवते. त्यानुसार तिचे प्रयत्न चालू आहे. पण हे शहर, हा जिल्हा शिवसेनेच्या नावाने ओळखला जातो. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा हा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळं निश्चितच या जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचीच हवा राहणार आहे असं एक चित्र लोकांच्या मनात आजही निर्माण आहे. त्याच्यानंतर जो फुटीरतावादी झाली, शिंदेगड बाजूला पडला, तेव्हा गद्दार हा एक जो शब्द आहे तो शब्द विरोधकांनी तोलून धरला आणि त्याच भरोश्यावर आज निष्ठावंत समजले जाणारे चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा ताकदीने उभे राहिले. आता विधानसभेचा विचार करता किंवा लोकसभेचा विचार करता आजच्या ठिकाणी असं दिसतंय की लोकसभेची जागा ही शिवसेनेला सुटायला पाहिजे होती, पण अमित शहा बोलले की इथून कमळ गेलं पाहिजे. याचा अर्थ इथली जागा ही भाजप आपल्या नावावर करू पाहतंय. म्हणजे शिंदे गटाचे जे काही इथले आमदार आहेत, म्हणजे संदीपान भुमरे यांची इच्छा आहे की इथली जागा, लोकसभेची जागा शिंदे गटाला दिली गेली पाहिजे, पण आता तसे चिन्ह दिसत नाही आहे. त्यामुळे शिंदे गट निश्चितच नाराज झालेला असावा किंवा ते नाराज होतील किंवा त्यांना पश्चाताप होऊ शकतो. पण वेळ आता कदाचित गेलेली आहे हातातून आणि याचाच फायदा, लोकांच्या मानसिकतेचा फायदा, लोकांची सहानुभूती खैरे साहेब नक्की घेतील. आणि गेल्या काही महिन्यांपासून जो काही सहानुभूतीचा एक लोट पसरला आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचं जो काही राजकारण केलं जातं आहे, त्या राजकारणाच्या आधारावर, माणसाच्या मनात असलेल्या विकासाच्या आधारावर आणि जातीपातीच्या पलीकडचं राजकारण पाहून ही निवडणूक होणार आहे असं दिसतंय. कारण इम्तियाज जलील आता मुंबईतून लढण्याची भाषा करतायत, तर साहजिकच ते दुसरे उमेदवार इथून देतील, पण इम्तियाज जलील यांच्या इतका तगडा उमेदवार कदाचित एम देऊ शकणार नाही. जरी तगडा उमेदवार दिला, मोठ्या सभा घेतल्या, तरीही वंचितचा पाठिंबा त्यांना नसणार आहे. वंचितची जास्तीत जास्त भूमिका ही महाविकास आघाडीकडे जाण्याची आजच्या घडीला तरी दिसून येते. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचा जो काही मतदार आहे तो पूर्णपणे खैरे साहेबांच्या पाठीमागे उभा राहू शकतो असं एक चित्र निर्माण झालं आहे, असं समाजामध्ये बोलल्या जातं आहे. त्यामुळे आजच्या घडीला तरी अमित शहा यांनी जी काय भूमिका मांडली भाजपाला पाठवण्याची, त्यांनी जर इथून शिवसेनेचा उमेदवार जाईल असं काही सांगितलं असतं तर कदाचित येणारी निवडणूक ही वेगळी ठरली असती, लोकांच्या मनात संभ्रमित करणारी ठरली असती. पण त्यांनी जेव्हा भाजपाचा उमेदवार जाईल, कमळ जाईल असं म्हटलं, तेव्हाच लोकांच्या मनात एक हिंदुत्वाची, अस्तित्वाची भावना निर्माण झाली. त्यासोबतच शिवसेनेसोबत जी एक नाळ जोडलेली आहे, बाळासाहेबांच्या विचाराशी जी काही नाळ जुळलेली आहे, ती पण एक कनेक्ट झाली आहे. आणि त्यामुळे ही निवडणूक इतकी सहजासहजी असणार नाही किंवा भाजपाला ती इतकी सोपी जाणार नाही असं चित्र आहे. इव्हन
महायुतीला ती सोपी जाणार नाही आहे असं एक चित्र आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे मोठ्या मतांनी निवडून येतील असा तर्क-वितर्क केला जातोय. अशी प्रसारमाध्यमातही चर्चा आहे आणि खेडोपाड्यातही लोकांचा चांगला पाठिंबा त्यांना मिळतोय असंही दिसतंय. पण जी निवडणूक कठीण होणार होती ती सोपी करण्याचं काम एका प्रकारे अमित शहा यांनी कालच्या सभेतून केलं आणि याचा पुरेपूर फायदा चंद्रकांत खैरे घेतील अशी चर्चा आहे. आपल्याला काय वाटतं? छत्रपती संभाजीनगरमधून कोण निवडून येणार? कमेंटमध्ये नक्की सांगा.